राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचे दुःखद निधन झाले। काल मंगळवारी रोजी त्यांच्यावर सिल्लोड येथे अंतिम संस्कार करण्यात आले। त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर आज रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार संदीपान भुमरे, लोकमतचे एडिटर इन चीफ तथा माजी मंत्री राजेंद्र राणा, आमदार रमेश बोरनारे, जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, माजी आमदार सुभाष जांभळ, सांडू पाटील लोखंडे, नामदेव पवार, श्री क्षेत्र मुरुडेश्वर संस्थानचे पीठाधीश महंत ओंकारगिरी महाराज, छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार, सुनील मिरकर, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे आदी मान्यवरांनी आमदार अब्दुल सत्तार यांची सातोन भेट घेऊन शोक व्यक्त केला। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।